हॅलो एव्हरीवन, सर्वांना वेलकम आहे टेक विथ सेजलमध्ये. तर आजच्या टॉपिकमध्ये आपण शिकणार आहे टोकन्स काय आहे. सी लँग्वेजमध्ये, सी प्रोग्रामिंगमध्ये टोकन्स काय आहे, टोकन्सची कन्सेप्ट काय आहे, कोणते कोणते टोकन्स आहेत, सर्व एकदम इझी लँग्वेजमध्ये समजणार आहे. सो विदाउट वेस्टिंग टाइम, लेट स्टार्ट. व्हॉट इज अ टोकन? अ टोकन इज अ स्मॉलेस्ट मिनिंगफुल पार्ट ऑफ सी प्रोग्राम. सो टोकन काय आहे? एक मिनिंगफुल पार्ट ऑफ सी प्रोग्राम आहे. इन शॉर्ट मी तुम्हाला सांगते, इथे एक सी प्रोग्रामिंगचा कोड लिहिलाय, एलिमेंट लिहिलाय, सेंटेन्स लिहिलाय तुमच्या भाषेत. इंट ए इक्वल टू 20. सो हे काय आहे? तुम्ही काय म्हणणार याला? सेंटेन्स. बट ॲज अ सी प्रोग्रामर, ॲज अ सी लँग्वेजमध्ये जो कोडर आहे तो याला काय म्हणतो? इथे टोकन्स यूज केलेले आहे. इंट हा टोकन आहे, एज हा टोकन आहे, 20 हा टोकन आहे, हा जो सेमिकोलन आहे हा सुद्धा टोकन आहे आणि इक्वल टू सुद्धा टोकन आहे. काहीतरी मिनिंगफुल इथे आपण यूज केलेलं आहे. बट हे प्रत्येक जे आहे ना, इंट, एज हे सगळे वेगवेगळ्या टाइप्सचे टोकन आहेत. तर तेच आपल्याला पुढे जाऊन शिकायचं आहे. म्हणजे तुम्हाला समजलं की सेंटेन्स कसा बनतो? वर्डने बनतो. बट सी प्रोग्राम जो आहे ना, तो टोकन्सने बनतो. एकदम ईझी वेमध्ये इथे दिलेलं आहे बघा, की ईझी एनॉलॉजी आहे, की सेंटेन्स आपलं जे आहे, पॅराग्राफ आहे, आपण काय म्हणतो वर्ड्सने बनतं. तसं सी प्रोग्रामिंग जी आहे ती टोकन्सने बनते. त्यामध्ये आपण जे काही यूज केलेलं आहे, इंट, एज इक्वल टू 20, व्हॉटएव्हर फाइल नेम, एनिथिंग, ते सर्व काय झाले? टोकन झाले. ठीक आहे? एकदम ईझी वेमध्ये. सो ईच पार्ट हॅज अ डिफरंट मीनिंग. मी जसं सांगितलं, की हा जो सीचा कोड आहे इथे दिसतोय तुम्हाला, तर प्रत्येकाला काय आहे? वेगवेगळं मीनिंग आहे. तर ते पुढे आपण बघूया. आता टोकन एक टाइपचं नसतं. प्रत्येक टोकनला वेगवेगळे टोकन्सचे खूप सारे टाइप्स आहे. तर आपण ते समजून घेऊया किती टोकन्सचे टाइप आहे आणि ते कसे यूज करायचे. ठीक आहे? राइट वेने. सो टाइप्स ऑफ टोकन्स इन सी. देर आर द 6 बिल्डिंग ब्लॉक्स आपण त्याला म्हणू शकतो. लिस्ट फॉर एक्झाम तुम्ही ह्याला एक्झाममध्ये यूज करू शकता. दिस आर द 6 मेन इम्पॉर्टंट टोकन्स इन सी. सो नंबर 1 त्यांनी दिलाय कीवर्ड्स, नंबर 2 दिलाय आयडेंटिफायर्स, त्याच्यानंतर नंबर 3 दिलाय कॉन्स्टंट, नंबर 4 दिलाय स्ट्रिंग, 5th आहे ऑपरेटर्स अँड 6th इज अ स्पेशल सिम्बॉल. आता हे सर्व नावं तुमच्यासाठी नवीन असेल, तर आपण याला एक एकदम इझी लँग्वेजमध्ये समजून घेऊ. तरी पण इथे शॉर्टमध्ये दिले कीवर्ड्स आर द रिझर्व वर्ड्स, आयडेंटिफायर्स आर द नेम वी गिव्ह, कॉन्स्टंट आर अ फिक्स व्हॅल्यू, स्ट्रिंग इज अ टेक्स्ट इन कोड्स, ऑपरेटर्स डू द वर्क, स्पेशल सिम्बॉल स्ट्रक्चर कोड. ठीक आहे? आता हे एकदम शॉर्टमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे? बट जेव्हा आपण पुढे समजून घेऊया एक कन्सेप्ट, तर त्या टायमाला तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर होऊन जाईल. ओके? पण एवढे 6 तर समजले, की 6 टाइप्स आहे. याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा जर लक्षात नसेल राहत तर. ठीक आहे? सो फर्स्ट आपण पाहिलं कोणत्या टाइपचा टोकन आहे? कीवर्ड्स. सो व्हॉट इज अ कीवर्ड्स? रिझर्व वर्ड दॅट ऑलरेडी हॅव अ स्पेशल मीनिंग इन सी. म्हणजे काय? कीवर्ड्सला तुम्ही असं कन्सिडर करा, की सी प्रोग्रामिंगची लायब्ररी आहे. म्हणजे काय? की त्यांनी काहीतरी आपल्याला वर्ड्स दिलेले आहेत. त्यांच्या साइडने आपल्याला काहीतरी वर्ड्स दिलेले आहे. कीवर्ड्स ज्याला म्हणतो आपण, की जे कधी चेंज नाही होत. त्यांना आपण सी प्रोग्राममध्ये यूज करू शकतो. जसं तुम्ही स्क्रीनवर बघताय ना, त्या टाइपमध्ये. ठीक आहे? तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय इंट, फ्लोट आहे. ठीक आहे? इंट दिलाय, फ्लोट दिलेलं आहे. वेट एक मिनिट. तुम्हाला दिसतंय इथे इंट आहे, त्यानंतर फ्लोट दिलाय, कॅर दिलेलं आहे, इफ दिलंय, व्हाईल आहे, रिटर्न आहे, फॉर आहे अँड एल्स आहे. हे सर्व काय झाले? तर कीवर्ड्स झाले. कीवर्ड्स म्हणजे इन शॉर्ट तुम्ही लक्षात ठेवायचं, की हे कधी चेंज नाही होत. ठीक आहे? जसं की हा इंट आहे. ठीक आहे? या इंटला जर तुम्ही पाहिलं, तर आय जो आहे ना, तो स्मॉल लेटरमध्ये आहे. जर तुम्ही याला कॅपिटल लेटरमध्ये लिहिलं तर ते चालणार नाही. कारण की कीवर्ड्स काय आहे? आपल्याला सी मध्ये असं समजा की लायब्ररी दिलेली आहे, जे आपल्याला जशाच्या तसे यूज करायचे आहे. ठीक आहे? सो यू कॅन नॉट यूज कीवर्ड ॲज अ व्हेरिएबल नेम. आता व्हेरिएबल्स आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले होते. तर व्हेरिएबल काय असतात? तर व्हेरिएबल म्हणजे कंटेनर टाइप असतं. कंटेनर जो काहीतरी व्हॅल्यू स्टोअर करत असतो आणि व्हेरिएबल आपण म्हणजे त्या स्पेसला नाव देतो. व्हेरिएबल नेम. सो इथं दिलं बघा इंट अँड इंट. सो इंट काय होता आपला? तो तर कीवर्ड होता, राइट? कीवर्डमध्ये आहे बघा इंट. इंट म्हणजे इंटिजर. सो त्यांनी काय केलं? व्हेरिएबलचं नेम पण इंट दिलं. तर दिस इज नॉट ॲप्लिकेबल. हे चालणार नाही आहे. ठीक आहे? सो कायम लक्षात ठेवा, की जे काही आहे जसं की कॅर आहे, इफ आहे, रिटर्न आहे, तर हे सेम ऑल दिस थिंग्स तुम्हाला व्हेरिएबल नेम म्हणून द्यायचे नाही आहे. कीवर्ड्स हे स्पेशल मीनिंग आहे यांना काहीतरी सी लँग्वेजमध्ये. एवढं तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याला जसे आहे तसेच यूज करायचे आहे. त्यामध्ये चेंज करायचं नाही. सीला कॅपिटल लेटर करायचं नाही. जे जसं आहे, जसं इफ स्मॉल लेटरमध्ये तर ते तुम्हाला तसंच यूज करायचं आहे. ठीक आहे? सो कीवर्ड्स तुम्हाला समजले असतील आणि तुम्हाला रूल पण समजला असेल व्हेरिएबल नेमचा. ठीक आहे? सो त्यानंतर त्यांनी नेक्स्ट दिलेलं आहे आपल्याला
आयडेंटिफायर्स. सो सेकंड इज आयडेंटिफायर्स. आता आयडेंटिफायर्स काय? द नेम गिवन टू द व्हेरिएबल, फंक्शन और अदर प्रोग्राम एलिमेंट. ठीक आहे. तर आता इथं दिलाय इंट, एज, फ्लोट, मार्क्स. आता याच्यात इंट आणि फ्लोट आपण मागच्याच स्लाइडमध्ये पाहिले. इंट आणि फ्लोट काय आहे? कीवर्ड्स आहे, रिझर्व वर्ड्स आहे, जे जसेचे तसे यूज करायचे. इंट म्हणजे इंटिजर, फ्लोट म्हणजे काय? तर फ्लोट व्हॅल्यू म्हणजे डेसिमल व्हॅल्यू जेव्हा सेव्ह करायची असते, स्टोअर करायची असेल, ॲट दॅट टाइम आपण फ्लोटचा यूज करतो. सो इथं दिलं बघा एज अँड मार्क्स. आतापर्यंत आपण याला काय नाव दिलं होतं? व्हेरिएबल नेम्स. बट इन सी प्रोग्राम त्याला व्हेरिएबल नेम्स नाही म्हणत, त्याला आपण आयडेंटिफायर्स म्हणतो. म्हणजे एलिमेंट्सला आपण जे काही नाव देतो, एलिमेंट्स म्हणजे सेंटेन्स, सी प्रोग्रामिंग मध्ये आपण जो काही कोड लिहितोय, ठीक आहे, त्याला आपण जे नाव देतोय, जसं की एज, हे आपण काय दिलं? नाव दिलंय व्हेरिएबल नेम. बट याला व्हेरिएबल नेम नाही म्हणायचं, याला काय म्हणायचं? आयडेंटिफायर्स म्हणायचं. मग व्हेरिएबलचं नाव असेल किंवा पुढे आपण फंक्शन शिकणार आहे, आपण त्याला काहीतरी नाव देऊ, तर ते नेम जे आहे त्याला आपण काय म्हणणार? आयडेंटिफायर्स म्हणणार. ठीक आहे. सो त्याचे पण काही रूल्स आहे की आयडेंटिफायर्स म्हणजे नेम कसे द्यायचे. तर बघा आता इथं पहिले दिलंय व्हॅलिड कोणते आणि इनव्हॅलिड कोणते. तर व्हॅलिड बघा, तर पहिले दिलं स्टुडंट, म्हणजे सिम्पल वेनी स्टुडंट लिहिलंय, सो इट विल बी व्हॅलिड. नंतर दिलं स्टुडंट 1 विदाउट स्पेस, ते पण व्हॅलिड आहे. 3 नंबर दिलाय स्टुडंट अंडरस्कोर नेम, सो हे पण व्हॅलिड आहे, या वे मध्ये लिहू शकतो. बट इनव्हॅलिड काय आहे? 1 स्टुडंट हे असं नाही चाललं, म्हणजे पहिले डिजिट यायला नको. नंतर स्टुडंट स्पेस नेम, तर स्पेस नाही पाहिजे जेव्हा आपण आयडेंटिफायर्स लिहिणार, म्हणजेच व्हेरिएबल नेम किंवा फंक्शन नेम लिहिणार, त्यालाच आपण काय म्हणतोय? आयडेंटिफायर्स म्हणतोय. इंट, इंट चालेल का? नाही. इंट इथे का नाही चालणार? मी सांगितलं होतं नंबर 1 मध्ये जेव्हा आपण कीवर्ड शिकत होतो, इंट हा कीवर्ड आहे, तर कीवर्ड्स जे आपण वापरतोय ते चालणार नाही. सो लेटर, डिजिट अँड अंडरस्कोर हे चालतील, बट नो स्टार्टिंग डिजिट, स्पेस ऑल्सो नॉट अलाउड अँड कीवर्ड्स ऑल्सो नॉट अलाउड. ठीक आहे. तो सेकंड कॉन्सेप्ट, सेकंड टोकन जे आहे आयडेंटिफायर्स, ते तुम्हाला क्लिअर झाले असतील. ठीक आहे. तो नेक्स्ट बघूया आपण काय. नेक्स्ट आहे कॉन्स्टंट्स. कॉन्स्टंट्स काय आहे? फिक्स व्हॅल्यू दॅट डज नॉट चेंज ड्युरिंग अ प्रोग्राम एक्झिक्युशन. ठीक आहे. म्हणजे जेव्हा आता इथं लिहिलंय इंट एज इक्वल टू 20, तर आपण ही 20 व्हॅल्यू स्टोअर केली, तर ती चेंज नाही होणार, ती कॉन्स्टंट राहणार, जी जशी आहे ती तशी राहणार. इथं त्यांनी दिले इंटिजर्स, जेवढे काही इंटिजर आहे ते सर्व कॉन्स्टंट आहे, त्यांची व्हॅल्यू चेंज नाही होणार. ठीक आहे. इथं दिलंय बघा फिक्स व्हॅल्यू दॅट डज नॉट चेंज ड्युरिंग अ प्रोग्राम एक्झिक्युशन. फ्लोटच्या व्हॅल्यू झाल्या जसं की 3.14, 10.5, तर हे सर्व पण चेंज नाही होणार. आणि कॅरेक्टर जसं की ए, बी, सी, डी, झेड पर्यंत व्हॉट एव्हर कॅरेक्टर्स असतील ते पण चेंज नाही होत, ते फिक्स व्हॅल्यू. कॉन्स्टंटला तुम्ही असं लक्षात ठेवा की फिक्स व्हॅल्यू. तर जेव्हा पण आपल्याला आता प्रोग्राम मध्ये काहीतरी नंबर दिसेल, तर आपण त्याला काय म्हणणार आहे? कॉन्स्टंट म्हणणार आहे. इंट काय होता आतापर्यंत आपण पाहिला? इंट हा होता कीवर्ड. एज काय होता? एज होता व्हेरिएबल नेम, जो आपण आधी शिकत होतो. बट एज म्हणजेच इथे आयडेंटिफायर्स आहे. ठीक आहे. आणि 20 काय आहे? तुमचा कॉन्स्टंट आहे. आता मिसिंग हे 2 आहेत, ते पुढे शिकूया. ठीक आहे. सो स्ट्रिंग्स दिलेले आता. तर स्ट्रिंग्स काय आहे बघा, अ सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर रिटन इनसाइड डबल कोटेशन मार्क्स. तर तुम्ही पाहिलं असेल, जसं की तुम्ही जेव्हा पण कोड लिहिता तर डबल कोटेशन मध्ये काहीतरी लिहिता, जसं 1 2 पण लिहिता तुम्ही, किंवा ए लिहिला, तर हा काय झाला? एक सिंगल कॅरेक्टर झाला. ठीक आहे. आता आहे ना, याच्यामध्ये कन्फ्युजन नका होऊ. तुम्हाला असं नको वाटेल की जेवढे पण अल्फाबेट्स आहे सर्व स्ट्रिंग आहे, तर नाही. बघा इथे मी तुम्हाला इझी लँग्वेज मध्ये समजवते. इथे दिलाय ए, तर हा काय झाला? सिंगल कोट मध्ये ए ला लिहिला, डबल कोट्स मध्ये लिहत नाही. आणि हा एक कॅरेक्टर आहे. जेव्हा आपण सिंगल लिहिणार ना ए, तर तो कॅरेक्टर झाला. जर मी लिहिला झेड, तो पण कॅरेक्टर, एस, तर तो पण कॅरेक्टर. बट जेव्हा मी 2-3 कॅरेक्टर म्हणजे ए बी सी एकत्र लिहिलं, तर ते काय झालं? स्ट्रिंग. म्हणजे एकापेक्षा आपण 2 3 4 किंवा किती पण कॅरेक्टर यूज केले, तर ते काय झाले? स्ट्रिंग झाले. जसे की इथं दिले HELLO, हॅलो. जर फक्त एच असता तर त्याला आपण एक कोट मध्ये लिहिलं असतं आणि त्याला कॅरेक्टर म्हणतात. बट इथं 5 कॅरेक्टर एकत्र आहे, तर हे काय झालं? स्ट्रिंग झालं. आणि त्याला आपण डबल कोट्स मध्ये लिहिणार आहे. ठीक आहे. तर इथं स्ट्रिंग 1 हॅलो दिलेली आहे. म्हणजे काय? तर आपण याला वर्ड्स म्हणत होतो. आतापर्यंत आपण काय म्हणायचो? जर ॲज अ सी प्रोग्रामिंगला साईडला ठेवता, आपण त्याला काय म्हणत होतो? वर्ड्स म्हणत होतो. बट आता इथे याला काय म्हणता? वर्ड्स न म्हणता आपण याला इथे स्ट्रिंग्स म्हणणार आहे. कोणत्या लँग्वेजमध्ये? सी प्रोग्रामिंगच्या लँग्वेजमध्ये आपण याला काय म्हणणार आहे? वर्ड्स म्हणणार आहे. वर्ड्स म्हणणार आहे का? नाही. तर सी प्रोग्रामिंगच्या लँग्वेजमध्ये आपण याला स्ट्रिंग्स म्हणणार आहे. आणि आपल्या भाषेत, आपल्या लँग्वेजमध्ये आपण त्याला काय म्हणतो? वर्ड्स म्हणतो, सेंटेन्स म्हणतो. बट सी प्रोग्रामिंगमध्ये त्याला स्ट्रिंग म्हणतात. जसं की टेक विथ सेजल, सी प्रोग्रामिंग, हॅलो, हे सर्व काय झाले? स्ट्रिंग झाले. आणि जे डबल कोटमध्ये तुम्हाला प्रेझेंट करायचे आहे. आणि ए हा कॅरेक्टर
सो स्ट्रिंग समजले. आता आपण नेक्स्ट बघूया, ते आहे ऑपरेटर्स. ठीक आहे, तर ऑपरेटर्स काय असतात? सिम्बॉल यूज टू परफॉर्म ऑपरेशन्स, त्याला काय म्हणतो आपण? ऑपरेटर्स म्हणतो. आता बघा, जसं की ॲडिशनचं सिम्बॉल झालं, सबस्ट्रॅक्शन झालं, तर हे जे आहे, जसं की हे बघा, हे आपण बघितलं किंवा हे बघितलं, सबस्ट्रॅक्शनची साईन, याला आपण काय म्हणतो? एक तर साईन म्हणतो, जेव्हा आपण मॅथ्समध्ये यूज करायचो, मॅथमॅटिक्समध्ये, किंवा आपण याला सिम्बॉल म्हणायचो. ठीक आहे, बट सी कोडिंगच्या लँग्वेजमध्ये याला सिम्बॉल न म्हणता याला काय म्हणतात? ऑपरेटर्स म्हणतात. ऑपरेटर्स काय करतात? तर काहीतरी ऑपरेशन परफॉर्म करतात. बघा, जसं की आता हा ॲडिशन आहे, ॲडिशनचा ॲडिशन ऑपरेटर आहे. ठीक आहे, तर हा काय करतोय? ॲडिशन करेल दोन सम्सची. सबस्ट्रॅक्शन काय करेल? तर सबस्ट्रॅक्शन करेल. नंतर डिव्हिजन काय करेल? डिवाइड करेल. मल्टिप्लिकेशन काय करेल? मल्टिप्लाय करेल. मॉड्युलस काय करेल? तर मॉड्यूल फाइंड करेल. असाइनमेंट काय आहे? इक्वल. बरोबर, म्हणजे काहीतरी इंट सम. आता इंट काय होतं? कीवर्ड. सम काय आहे? आयडेंटिफायर. इक्वल म्हणजे काय आहे? असाइनमेंट ऑपरेटर. ए प्लस बी, बघा इथं हायलाइट केलंय. सो प्लस काय आहे? हा प्लस नाहीये, हा ऍडिशन ऑपरेटर आहे, जो परफॉर्म करणारे प्रोसेस ए प्लस बी. ठीक आहे, तर सगळ्यांना कळलं असाइनमेंट ऑपरेटर कोणत्या ऑपरेटरला काय म्हणतात, आणि याला इक्वल टू नाही म्हणत, याला काय म्हणतात? असाइनमेंट ऑपरेटर म्हणतात, असाइन करतात. ठीक आहे, तर हे सगळे तुम्हाला ऑपरेटर समजले असेल. ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशनला बघा, सी लँग्वेज मध्ये स्टार आहे, एक्स नाहीये इकडे. ठीक आहे, डिव्हिजनला पण हे आहे. मॉड्युलस फाइंड करायचं असेल तर पर्सेंटाईलचं सिम्बॉल आहे इक्वल टू, म्हणजे हा इथे इक्वल टू नाहीये, याचं काय होतं? असाइनमेंट ऑपरेटर होतं. तर ऑपरेटर्स असे आहे, सिम्बॉल्स आहे, जे काहीतरी ऑपरेशन परफॉर्म करतात. ठीक आहे, नेक्स्ट आहे स्पेशल सिम्बॉल्स. तर आता सी लँग्वेज मध्ये पण सिम्बॉल्स आहे, पण ते काय करतात? दे हेल्प अस राईट अँड स्ट्रक्चर अ सी प्रोग्राम. म्हणजे ते काय करतात? आपल्याला स्ट्रक्चर कोडला देण्यासाठी आपण स्पेशल सिम्बॉलचा यूज करतो. जसं की सेमिकोलन आहे, तर सेमिकोलन काय आहे? काय सांगतं सी लँग्वेज मध्ये? एंड ऑफ द स्टेटमेंट. तुम्ही जर पाहिलं असेल, प्रत्येक स्टेटमेंटच्या पुढे आपण काय लावतो? सेमिकोलन लावतो. तर स्ट्रक्चर देते ना एक प्रोग्रामला, तर स्पेशल सिम्बॉल आहे, एंड ऑफ स्टेटमेंटचं काम करतं. पॅरेंथेसिस कधी वापरतात? तर फंक्शन आणि कंडिशन देतात पुन्हा वापरतात. ब्रेसेस कधी? तर कोड ब्लॉकच्या टायमाला यूज करतात. स्क्वेअर ब्रॅकेट्स ॲरे एक्सेस करण्यासाठी वापरतात. आता ॲरे ही कन्सेप्ट तुम्हाला माहित नाही अजून, आपण पुढे शिकणार आहे, बट त्यासाठी आपण स्क्वेअर ब्रॅकेटचा यूज करतो. आपण नंतर कोआमा यूज करतो, तर सेपरेट आयटम्स साठी यूज करतो. ठीक आहे, जसं इथं दिलंय इंट एज इक्वल टू इज 20, म्हणजे 20 हा एज मध्ये स्टोअर आहे. एज काय आहे? आयडेंटिफायर आहे. इंट काय आहे? कीवर्ड आहे. त्यानंतर 20 काय आहे? कॉन्स्टंट आहे. आणि हा सेमिकोलन जो आहे ना, हा स्पेशल सिम्बॉल आहे, जो स्ट्रक्चर द्यायचं काम करतोय कोडला. ठीक आहे, द सेमिकोलन मार्क्स द एंड ऑफ द स्टेटमेंट. प्रत्येक कोडच्या स्टेटमेंटमध्ये एंड होताना सेमिकोलन लागतं. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. आता नेक्स्ट दिलंय कॅन यू आयडेंटिफाय द टोकन्स. आता आपण मेन टोकन सर्व बघितलेले आहे, तर आपण तुम्हाला आयडेंटिफाय करायचं. इथं ऑलरेडी दिलंय, बट ठीक आहे, चला आता तुम्हाला दिसून गेलंय. इंट. इंट काय आहे? कीवर्ड आहे. एज काय आहे? आयडेंटिफायर आहे. हा काय आहे? ऑपरेटर आहे. 20 काय आहे? कॉन्स्टंट आहे. आणि सेमिकोलन जो आहे तो एंड ऑफ द स्टेटमेंटला यूज करता स्पेशल सिम्बॉल आहे. ठीक आहे, आता न्यू चॅलेंज इथं दिलं आहे, फ्लोट मार्क्स इज 85.5 अँड सेमिकोलन. तर याच्यात तुम्हाला आयडेंटिफाय करून मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं की याचा काय होईल ॲज अ टोकन्स मध्ये. आपण फ्लोटला काय म्हणणार, मार्क्सला काय म्हणणार, 85.5 ला काय म्हणणार, हे तुम्हाला नक्की सांगा. ठीक आहे, याचा आन्सर मी तुम्हाला कमेंट तुम्ही करा, त्यानंतर मी तुम्हाला कमेंटमध्ये याचं राईट आन्सर सांगते. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. क्विक क्विज घेणार आहे आता आपण. ठीक आहे, सो तुम्हाला आन्सर जे आहे पहिले आपण चेक करू काय येईल, आणि आपण बघूया की आपला आन्सर बरोबर आहे का नाही. याचे आन्सर जे आहे तुम्ही विदाऊट मी रिव्हील करायच्या आधीच तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा, तुम्ही आयडेंटिफाय करा. ठीक आहे, याच्याने तुम्हाला समजेल की तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये किती समजलंय, तुमची कॉन्सेप्ट किती क्लिअर आहे. ठीक आहे, तर नंबर 1 दिलाय स्मॉलेस्ट मिनिंगफुल युनिट. ओके, सो ऑप्शन ए दिलाय की व्हेरिएबल, बी दिलाय टोकन, सी दिलाय फंक्शन, अँड डी दिलाय लूप. आता लूप तर आपण आतापर्यंत शिकलोच नाही, फंक्शन पण शिकलो नाही. सो आपल्याकडे 2 ऑप्शन उरतात, ए व्हेरिएबल, बी टोकन. तर व्हेरिएबल म्हणजे काय तुम्हाला सांगितलं होतं मी, जे कंटेनर सारखं काम करतं. तर इथे ऑप्शन बी येणार, टोकन, काहीतरी मिनिंगफुल युनिट आहे. तर आपण बघूया आन्सर करेक्ट आहे का. सो येस, बी इज अ करेक्ट आन्सर. ठीक आहे, नंतर सेकंड क्वेश्चन दिलाय विच इज अ कीवर्ड. सो ए इथं ऑप्शन दिलाय स्टुडंट, बी दिलाय मार्क्स, सी दिलाय इंट, डी दिला एज. तर कीवर्ड काय आहे? लायब्ररी आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, रिझर्व वर्ड आहे.
तर स्टुडंट, मार्क्स, एज हे सर्व आयडेंटिफायर्स आहे इथे. सी आन्सर येणार आहे. आपण बघूया, चेक करूया. सो येस, धिस इज अल्सो करेक्ट. देन व्हॅलिड आयडेंटिफायर. सो व्हॅलिड आयडेंटिफायर म्हणजे नेम असतं. तुम्हाला सांगितलं होतं आपण जे व्हेरिएबलला नेम देतो त्याला आयडेंटिफायर म्हणतात. तर ऑप्शन ए दिलाय 1 स्टुडंट, तर हे चालणार नाही कारण डिजिट यूज केलाय. स्टुडंट अंडरस्कोर नेम, तो हे चालेल. सी ऑप्शन आहे स्टुडंट स्पेस नेम, स्पेस चालत नाही आयडेंटिफायर मध्ये. आणि डी इंट, इंट हा कीवर्ड आहे, तर कीवर्ड आपण ऍज अ आयडेंटिफायर नेम म्हणून यूज करू शकत नाही. सो ऑप्शन बी विल बी द करेक्ट. लेट्स चेक. सो येस, दिस इज करेक्ट. ओके. तुम्ही सुद्धा हे सॉल्व्ह करा. मी आन्सर सांगायच्या आधीच तुम्ही हे सॉल्व्ह करा. तुम्ही पण बघा की तुम्हाला किती समजलंय. व्हिडिओ पॉज करायचा आणि चेक करायचं व्हिडिओ स्टॉप करून की बरोबर आहे का नाही. विच इज कॉन्स्टंट. कॉन्स्टंट कोणतं आहे? एज आहे, मार्क्स, स्टुडंट अँड 20. कॉन्स्टंट म्हणजे काय की फिक्स व्हॅल्यू जी कधी चेंज नाही होत. सो सी इथे आन्सर लिहायचं ज्याची व्हॅल्यू चेंज होत नाही. नंतर असाइनमेंट ऑपरेटर कोणता आहे? सो हा ऍडिशन आहे, हा मल्टिप्लिकेशन आहे, हा डिवाइड साठी यूज होतो आणि हा जो आहे ना हा असाइनमेंट ऑपरेटर आहे. सी विल बी द करेक्ट आन्सर. लेट्स चेक. सो येस, सी इज अ करेक्ट आन्सर. सो मी आता इथे 5च क्विज तुमच्याकडनं सॉल्व्ह केले, बट तुम्ही ChatGPTचा यूज करून किंवा तुमचे बुक्स थ्रू तुम्ही भरपूर क्विज सॉल्व्ह करा. सीचे तुमचे कन्सेप्ट क्लिअर होईल. तर आज आपण टोकन्स पाहिलंय, कीवर्ड्स पाहिलं, आयडेंटिफायर्स पाहिलं, कॉन्स्टंट्स पाहिले, स्ट्रिंग्स पाहिले, ऑपरेटर्स पाहिले आणि स्पेशल सिम्बॉल सुद्धा पाहिले. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी पूर्ण तुम्हाला डिटेल्समध्ये कीवर्ड्स, आयडेंटिफायर्स, कॉन्स्टंट सर्व डिटेल्समध्ये शिकवणार आहे. ठीक आहे, डिटेलमध्ये. पण त्याचे प्रोग्राम पण करूया म्हणजे तुम्हाला मोर त्याचं क्लिअर होऊन जाईल की कसं यूज करायचं काय. ठीक आहे. सो जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा की याचे आन्सर काय. ठीक आहे. आजसाठी एवढंच. थँक्यू.